श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी एक प्रार्थना घेतलेली आहे. ही सदरची प्रार्थना मी एका कीर्तनात ऐकलेली आहे. अत्यंत सुंदर अर्थपूर्ण अशी ही प्रार्थना आहे. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे. वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात वहावी. स्पंदने ज्ञानेश्वरांची माझी या वक्षात वहावी. इंद्रिया वाचुनी मीही इंद्रिये भोगोनी घ्यावी. इंद्रिया वाचुनी मीही इंद्रिये भोगोनी घ्यावी. एकनाथाने मलाही बसवावे पंगतीला. एकनाथाने मलाही बसवावे पंगतीला. नामया हाती व्हावे माझे जिणे गोपालकाला. नामया हाती व्हावे माझे जीवन गोपालकाला. या विना काही नको रे एवढेच दे रे पांडुरंगा. या विना काही नको रे एवढेच दे रे पांडुरंगा. याचसाठी मांडला मी तुझ्या दारात दंगा. याचसाठी मांडिला मी तुझ्या दारात दंगा. सारांश. इथे भक्ताने देवाला केलेली आळवणी प्रार्थना आहे. माझ्या जीवनात संतांचे विचार, त्यांचा मार्ग आणि देवभक्ती माझ्या आयुष्यात येऊ दे. मला भौतिक सुख नको, मला तुझी कृपा हवी आहे. यासाठी पांडुरंगा मी तुझ्या दारी उभा आहे, असे भक्त देवाला म्हणत आहे. अर्थ. माझ्या गाण्यात संतांच्या वेदना, त्याग उतराव्या. माझे गाणे केवळ शब्द नसून संतांच्या भावना उतरवणारे असावे. ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, ज्ञान, भक्ती माझ्या हृदयात सतत भरून राहू दे. माझ्या मनात त्यांच्यासारखीच शुद्ध भावना असू दे. इंद्रियांचे डोळे, कान, मन पलीकडे जाऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवूनही खऱ्या आनंदाचा अनुभव मिळावा. म्हणजेच भौतिक सुखात अडकून पडता खरे आत्मिक आनंद मलाही मिळावे. एकनाथ महाराजांनी जसे सर्वांना समान मानून पंक्तीत जेवायला बसवले, तशीच कृपा माझ्यावरही व्हावी. म्हणजे मलाही भक्तांच्या रांगेत स्थान मिळावे. नामदेव महाराज यांच्यासारखे माझे जीवन देवाच्या हातात जावे. माझे जीवन श्रीकृष्णाचा गोपाल कालाच्या सेवेत रुजू व्हावे. याशिवाय मला काही नको. मला संतांची भक्ती कृपा दे. हे पांडुरंगा, माझी मागणी पूर्ण कर. यासाठी मी तुझ्या दारात हट्ट धरून बसलो आहे. तुझ्या कृपेसाठी मी आग्रह धरून बसलो आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.